सोलापुरातील विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी। स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आता उन्हाळी सुट्टीतही वसतिगृहात राहता येणार आहे। सामाजिक न्याय विभागाअंतर्गत येणाऱ्या शासकीय मागासवर्गीय वसतिगृहांमध्ये राहणाऱ्या इयत्ता 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारनं मोठा दिलासा दिला आहे। उन्हाळी सुट्टीतही वसतिगृह सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। दरवर्षी उन्हाळ्यात वसतिगृहे बंद राहत असल्यामुळं विद्यार्थ्यांना भाड्याच्या खोल्यांमध्ये राहावं लागत होतं। आर्थिक अडचणींमुळं अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणात अडथळे येत होते। मात्र नव्या निर्णयामुळं आता विद्यार्थ्यांना वसतिगृहात राहूनच MHT, CET, नीट आणि JEE सारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करता येणार आहे। सोलापूर जिल्ह्यात एकूण 16 वसतिगृहे 11 तालुक्यांमध्ये सुविधा उपलब्ध, मुलांसाठी आणि मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहे। उन्हाळी कालावधीत वसतिगृह खुलं असलं तरी विद्यार्थ्यांना भोजन भत्ता किंवा शैक्षणिक साहित्य दिलं जाणार नाही। तसंच शैक्षणिक संस्थांना 10 दिवसांपेक्षा जास्त सुट्टी असल्यास या सुविधा बंद राहतील। विशेष परिस्थितीत संस्थेच्या प्रमुखांच्या शिफारशीनंतर समाज कल्याण अधिकाऱ्यांच्या लेखी परवानगीनं विद्यार्थ्यांना वसतिगृहात राहण्याची परवानगी दिली जाईल। मात्र त्यांना कोणतेही भत्ते किंवा सुविधा मिळणार नाहीत। याबाबत अधिक माहिती सहाय्यक समाज कल्याण अधिकारी सुलोचना सोनवणे यांनी दिली।